नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना एकनाथ शिंदे आणि काँग्रेस असे 5 प्रमुख पक्ष थेट रिंगणात उतरल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरलेली आहे. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केल्याने प्रभागात अनेक कांटेकी टक्कर पाहायला मिळते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, शहरातील वाहतूक, नदीकाठ सुशोभीकरण आदी स्थानिक मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. सध्या तरी शहरात कोणत्याही एका पक्षाची ठोस लढत दिसून येत नसून काही प्रभागात उमेदवारांचा वैयक्तिक जनसंपर्क आणि स्थानिक समीकरणे प्रश्नचिन्हांपेक्षा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होते आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सत्तेचा फायदा आणि विकास निधीची आश्वासने दिली जात असून त्याचा काही प्रभागात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पक्षफुटीचा मुद्दा भावनिक पातळीवर मांडण्यात आलेला असून यामुळे पारंपरिक मतदार सहानुभूतीच्या आधारे मतदान झाले असावे असा अंदाज आहे. जर निकाल त्रिशंकू लागला तर अपक्ष उमेदवारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही निवडणूक केवळ नगर परिषदपुरती मर्यादित नसून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी वाईकरांचा कल दर्शवणारी सेमीफायनल मानली जाते आहे. वाई आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी शहरात भाजपा आणि अजित पवार गटात थेट सामना रंगलेला आहे. महायुती असूनही स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजीचा फटका कोणाला बसतो हे निकालातून स्पष्ट होईल. शेवटी निकालाच्या दिवशी ठरेल वाईकर कोणाच्या पारड्यात गुलाल टाकतात. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.